लाडकी बहिणी लाडक्या ताईनो, रक्षाबंधनाचा भेट तुम्हाला काय भेटणार आहे? बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता, याच्या वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. साम टीव्ही आणि न्यूज 18 मराठी यांनी या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल काय बोललेलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कोणाला 1,500 रुपये भेटू शकतात, कोणाला 3,000 रुपये भेटू शकतात, कोणाला 1,500 रुपये भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. लाकड्यांनो, तर असं कुणाकोणाला वाटतंय लाडक्यांनो, ज्यांना हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की एक मोठी बातमी समोर आली. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची साम टीव्ही आणि न्यूज 18 मराठीची ही बातमी आलेली आहे. तर काय या ठिकाणी बातमी असणार आहे, सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि सगळेजण वाट बघत बसलेत रक्षाबंधनाला. आम्हाला पैसे भेटणार आहेत, रक्षाबंधनाला आम्हाला पैसे भेटणार आहेत. पण बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत, हे तुम्हाला मी अगोदरच सांगत आहे. लाडक्यांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. 4,500 रुपये नेमकं काय गणित आहे? 4,500 रुपये कोणाला भेटायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण सांगत असणार. लाडकीनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. सर्वांना रक्षाबंधनाची भेट हवी आहे का? रक्षाबंधनाचा गिफ्ट सर्वांना हवाय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, बघा, या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे, रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आणि या निमित्ताने लाडक्या ताईंनी यांनी म्हणजे आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, तिच्या पूर्वसदेला म्हणजे अगोदरच पैसे वाटप सुरू होईल, अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी लाडक्या त्यांनी दिलेली आहे. आता हे 45,000 कोणाला भेटायला पाहिजेत, नंतर 3,000 रुपये कोणाला भेटायला पाहिजेत आणि कुणाला हे 1,500 रुपये भेटायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. पहिल्या सुरुवातीला साम टीव्हीची काय बातमी आहे, ऑगस्ट महिन्याबद्दल त्यांनी काय बोललेलं आहे, ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला, आता वेळ न वाया डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्यांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण की बघा, आपण सरकारकडे एक मागणी करत आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. हे तुमच्यासाठी लाडक्या ताईंनी सगळ्या या गोष्टी तुमच्यासाठी चालू, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. बघा, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. साम टीव्हीची बातमी आहे. वेळ पण या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, 4 ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे लेटेस्ट बातमी, आजची सर्वात लेटेस्ट बातमी तुम्हालाही दाखवत आहे. साम टीव्हीची बातमी तुम्ही स्वतः वाटलं तर वाचू शकता. या ठिकाणी मी वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतः वाचा, काय लिहिल बघा. लाडकी बहीण योजना, लाडकीच्या जुलै हप्त्याची तारीख ठरलेली आहे, पण ऑगस्ट 1,500 कधी येणार? बघा, ऑगस्ट महिन्याचे हप्ता कधी येणार? बघा, ऑगस्ट महिना सुरू झालाय, सर्वांना माहिती आहे. जुलै महिन्याचा हप्ता तर भेटायलाच पाहिजे, याच्यामध्ये काही डाऊट्स नाहीये, याच्यामध्ये काही प्रश्नच नाहीये. पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? नेमकी त्याची तारीख काही ठरलीये का? सरकारने त्याचे पाऊल काय उचललेत का? तर याच्याबद्दल काय जी आर आलाय का? याची माहिती या ठिकाणी साम टीव्हीने या ठिकाणी साम टीव्हीच्या साम टीव्ही मध्ये पण बघा आणि न्यूज पेपरला पण त्यांच्या आलेला आहे. सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्यांनो, चला पुढे आपण या व्हिडिओमध्ये खाली बघूया त्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे साम टीव्हीनी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, लाडक्या साम टीव्हीची ही बातमी आहे. लाडक्या बहिणीला जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी. आता बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटत आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या ताईंनी जी आर मध्ये म्हणण्यापेक्षा फेसबुक, ट्विटर वर काय टाकलेलं आहे आदित्य तटकरे मॅडमनी, की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पैसे मिळायला पाहिजेत, किंवा पूर्वसंध्येला आम्ही वितरण सुरू करणार आहेत. म्हणजे 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर 8 ऑगस्टला सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजेच 8 ऑगस्टला सुरुवात व्हायला पाहिजे, ही बातमी आहे. बरोबर, पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रक्रिया याचा अर्थ असं समजू नका, परत सांगतोय, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे, 3 दिवस अगोदरच सांगत आहे तुम्हाला, 3 दिवस 4 दिवस अगोदरच सांगत आहे तुम्हाला. संध्या म्हणजे असं समजू नका की लगेच 8 तारीख आली म्हणजे लगेच पैसे यायला सुरुवात होईल, तुमच्या अकाउंटला पैसे येतील, असं नाही. या ठिकाणी प्रक्रिया सुरू होईल म्हणजे 8 तारखेला सुरुवात होईल. डीबीटीचे आदेश दिले जातील आणि त्या ठिकाणी संध्याकाळी सुरुवात होईल, किंवा 9 ऑगस्टला किंवा
रक्षाबंधनाला 8 ऑगस्ट किंवा 9 ऑगस्ट या दोन्हीपैकी एक सुरुवात होईल. असं समजू नका की लाडक्यांनो त्यांनी म्हणलं होतं पूर्व संध्येला म्हणजे आदिवशी पैसे सुरू होतील. पूर्वीच्या संध्याकाळी सुरू होतील असं समजू नका म्हणजे. त्याच्यामध्ये आधीच तुम्हाला सांगून ठेवतो की बऱ्याच ताई लगेच टेन्शन मध्ये जातात. की सर मग आम्हाला हप्ता या 12वा हप्ता भेटला नव्हता मग आम्हाला यावेळेस 13वा पण हप्ता भेटायला नाही का? बाकीच्या लाडके त्यांना पैसे कोणाला आलेत का? सर तर आधी तटकरे मॅडम म्हणल्या होत्या की पूर्वसंध्येला भेटतील आदल्याच दिवशी भेटतील आज तर आम्हाला 8 ऑगस्ट आहे. कुणालाच पैसे आले नाहीत मग काय नेमकं खरी आहे का बातमी खोटी बातमी आहे तर लाडक्या त्याच्यामुळे अगोदरच 4 दिवस अगोदरच तुम्हाला मी सांगत आहे की रक्षाबंधनापर्यंत आपल्याला वाट बघायची असं समजू नका की 8 ऑगस्टला पैसे यायला सुरुवात होईल. आलं तर खूपच चांगली गोष्ट म्हणजे तेथे चांगलीच गोष्ट आहे. पण मी तुम्हाला आधीच सांगतोय गोष्टी क्लिअर करून सांगतोय. मागच्या वेळेस पण तुम्ही आठवत असेल महिला दिनाच्या दिवशी त्या म्हणल्या होत्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पैसे येतील 7 तारीख 8 तारखेला काहीतरी 8 मार्चला काहीतरी हे महिला दिन होता तर त्यांनी सांगितलं होतं. पूर्वसंध्येला 7 मार्चला पैसे येतील पण 7 मार्चला पैसे आले नव्हते. 8 मार्चला सुरुवात झाली होती ही गोष्ट लक्षात घ्या. लाडक्यांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगत होतो. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचा विश्वास आपल्या चॅनलवर का झालेला आहे. आपल्या युवा YouTube चॅनलवर बऱ्याच ताई व्हिडिओ का बघतात. दररोज बघा जवळजवळ 1 वर्ष झालं. काही ते अशा आहेत दररोज आपले व्हिडिओ बघतात दररोज व्हिडिओ बघतात. का त्याचं काय कारण आहे कारण की आपल्या या YouTube चॅनलवर एकदम विश्वासार्थ माहिती सांगितली जाते लाडक त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतोय. आपल्याला रक्षाबंधनाचा टायमिंग दिलाय याचा अर्थ 8 किंवा 9 ऑगस्ट 2 दिवस पकडून चालायचं. असं पकडू नका की बाबा 8 ऑगस्टलाच पैसे येतील. 8 ऑगस्टला थोड काळजी जी घेऊ नका मी ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस तर आपला व्हिडिओ पडतो तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. किंवा मी अगोदरच सांगत असतो तुम्हाला 4-5 दिवस अगोदर सांगत असतो की कधी पैसे तुम्हाला जमा होतात त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. ये टेन्शन घ्यायची गरज नाहीये पण लक्षात घ्या. लाडक्यांनो याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याच्याबद्दल आता आपल्याला चर्चा करायची आहे. आता वेळ थोडा कमी राहिलाय त्याच्यामुळे तुम्हाला एकदम आता हे न्यूजपेपरच्या बातम्या वाचून दाखवत नाहीये. तुम्हाला डायरेक्ट आता स्पष्ट डायरेक्ट गोष्टीकडे येत आहे. आता लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला लागलो. 1500 रुपये 1500 रुपये 3000 रुपये आणि 1500 रुपये तर हा व्हिडिओ एवढा शेअर करायचा लाडक्यानो इतका जास्त शेअर करायचाय. सरकारपर्यंत आपल्याला व्हिडिओ पोहोचवायचं काम तुमच्यावर देईल बघा सरकारकडे मागणी आपण करत आहोत. ट्रिक्स गुरु हा तुमचा लाडका दादा मागणी करत आहे 45,000 रुपये आम्हाला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल की 45,000 रुपये सर कुठले 45,000 रुपये कुठले ते सांगतो तुम्हाला. 12वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांच्यासाठी प्लस 13वा हप्ता आणि 14वा हप्ता ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही त्यांना 12वा 13वा आणि 14वा असे 3 हप्ते एकत्र 1500 रुपये आम्हाला हवेत अशा स्वरूपाची मागणी मी सरकारकडे करत आहे. येणाऱ्या रक्षाबंधनाला त्यांना भेट म्हणून तुम्ही 1500 रुपये द्यावेत अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. आता बाकीचे ताई म्हणते सर आम्हाला 12वा हप्ता भेटला होता त्यांच्यासाठी सांगतो. बघा ज्यांना 12वा हप्ता भेटला आहे त्यांना 13वा हप्ता आणि 14वा हप्ता या ठिकाणी एकत्र भेटावा रक्षाबंधनाला भेटावा हे सरकारकडे आपण मागणी करत आहोत. कोण या गोष्टीला सहमत आहे मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं लाडक्यांनो. आणि लक्षात घ्या 1500 रुपये तर भेटणारच आहे सर्वांना. त्याच्यामध्ये तर काय सगळ्यालाच माहिती आहे. आता GR आलेला आहे सगळ्यालाच माहिती आहे की 1500 रुपये तर भेटणार आहे त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाहीये. पण आपल्याला मागणी काय करायची लक्षात घ्या लाडक्यांनो. सरकारकडे कोणी ना कोणी पुढाकार घ्यायचा आहे. बघा काल परवा पण मी या ठिकाणी तुमच्यासाठी लाडक्यांनो परत सांगतोय 1 ते 2 मोठ्या माणसांना भेटून चर्चा केलेली आहे आणि त्यांना त्यांची वेळ मागितलेली आहे लाडक्यांनो. त्याच्यामुळे ज्या दिवशी मी त्यांची प्रत्यक्ष भेट होईल त्यावेळेस तुमचे फोटो तुम्हाला मी त्यांच्याबद्दल दाखवीन. पण लाडक्यांनो मी शांत बसलेले नाही. तुमच्यासाठी झटत आहे झगडत आहे वेगवेगळ्या पत्रकारांशी वेगवेगळ्या मंत्र्याशी आमदार खासदाराशी त्यांच्या बरोबर मी चर्चा करून आपल्या मागण्या मी पुढे करत आहे. तर लाडक्यांनो तुम्हाला सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही याला सपोर्ट करत आहात का? तुम्हाला 4500 रुपये मिळायला पाहिजेत ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही आणि ज्यांना 12वा हप्ता भेटला त्यांना 3000 रुपये भेटायला पाहिजेत.
रक्षाबंधनानिमित्त हे गिफ्ट हवंय आपल्याला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. लाडक्यांनो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. प्रत्येक स्टेटसला ठेवा. काही करा. व्हिडिओ जास्तीत जास्त